हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. आज आपण बनवणार आहोत शेजवान चटणी, जी सर्वांना फार आवडते. तर चला मग, एक टोप घेतला आहे, टोपात तेल घेतलं आहे आणि जेवढी आपल्याला चटणी हवी असेल त्यानुसार आला, लसूण, मिरची, कोथिंबीर आणि कोबी याची वाटण घालून तेलात ते शिजवून घ्यायचं, चांगलं परतून घ्यायचं. त्याचा वास जाईपर्यंत छान असं परतून घ्यायचं. ते शिजून झाल्यावर त्यामध्ये हळूहळू पाणी घालायचं, जेवढं आपल्याला थिकनेस हवं आहे त्यानुसार. इथे आमचे भाऊ चटणी बनवायला बसलेले आहेत. त्यांची चव अतिशय टेस्टी अशी असते. त्याने मीठ घातलेलं आहे, चवीनुसार मीठ घालायचं. काही अवघड अशी चटणी नाही आहे, एकदम साधी, सोपी आणि लवकर झटपट होणारी ही शेजवान चटणी. तोंडाला पाणी सुटेल अशी ही चटणी. त्यामध्ये घातलेलं आहे रेड चिली सॉस. एकदम कमी साहित्यात बनवली गेलेली आहे ही चटणी. रेड चिली सॉस, आपल्याला जेवढं तिखट हवं आहे तेवढं ते सॉस घालायचं. त्याच्याने काही चव बिघडत नाही. आपल्याला जेवढे हवं आहे तेवढे ती सॉस घालायचं त्यात. रेड चिली सॉस तुम्ही पाहू शकता कशा प्रकारे रेड चिली सॉस घातलेला आहे. आता हे खूप जास्त प्रमाणात बनवण्यात आलं आहे, त्यामुळे ही अर्धी बॉटल तरी त्याने घातलेली आहे. तुम्ही पाहू शकता त्याचा कलर. खरी गंमत ही आला, लसूण, मिरची, कोथिंबीर आणि कोबी हे आपण कसं शिजवतोय त्यामध्ये असते. आता शेजवान चटणीचा कलर असा छान असा लाल भडक असा असतो, त्यामुळे त्यामध्ये कलर घातल्याशिवाय ती चटणी दिसत नाही, म्हणून अगदी कमी असा फूड कलर ॲड केलेला आहे. हा कलर तुम्हाला मार्केटमध्ये इझिली अवेलेबल असतं. ही छोटी पुडी आम्ही 10 रुपयाची आणलेली आहे मार्केटमधून. तुम्ही डब्बीसुद्धा आणू शकता. पण कसं आहे, फूड कलर जास्त आपण यूज करत नाही, कधीच तरी यूज करतो, त्यामुळे पॅकेट्स आणलेले ठीक आहेत. सो आम्हाला हे पॅकेट्सच ठीक वाटतात. तुम्ही पाहू शकता कसे शिजत आलेले शेजवान चटणी. अतिशय सुंदर अशी चव